स्वैग से करेंगे सबका स्वागत। हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे हर्षदा आणि मी आज एक स्पेशल ब्लॉग घेऊन आली आहे. स्पेशल असं काही नाही, म्हणजे बोलायला असतं ते स्पेशल. तर मी आज आहे ना छान असा मेनू बनवणार आहे. काही नाही, असंच मला खूप खाण्याची इच्छा झाली, म्हटलं चला बनवूया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया मी काय करते ते. तर मी किचन ऑलरेडी क्लीनच होता माझा, फक्त भांड्याची पाटी वगैरे खाली ठेवली. माझं किचन खूप छोटं आहे, कुणीही मला नावं ठेवू नये, कारण की बँगलोरमध्ये प्रत्येक घरामध्ये किचन असेच असतात छोटे छोटे. सो म्हणजे असे असतात की तिथे एकच जण उभं राहून स्वयंपाक करू शकतो. ओके, तर इथे मी आज पुरणाचा स्वयंपाक करायला घेतला आहे आणि मस्त अशी हरभऱ्याची डाळ मी शिजवायला टाकली आहे, ती पण इंडक्शनवरती. आता कसं गॅस खूप महाग झाला आहे ना, म्हटलं आता इंडक्शन घेऊया नाही का. आणि लाईट बिलचं काही टेन्शन नाही, इथे लाईट बिल एवढं असं काही येत नाही, कमीच येतं. जास्त करून 100च्या वर तर मला लाईट बिल येत नाही. मग थोडा मी खालून भाजीपाला आणलेला होता, खाली गेलेली होती. इथे पाठीमागेच शॉप आहे माझ्या घराच्या मागे. मग टोमॅटो वगैरे राहिलेले नव्हते, थोडेसे कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या वगैरे, मग ते ठेवून दिलं मी फ्रीजमध्ये. म्हटलं तोपर्यंत डाळ शिजते. डाळ मी कमी गॅसवर लावली आहे, तोपर्यंत दुसरे पण कामं होतात. इकडे कांदा वगैरे मी भाजत टाकला आहे, कशासाठी तर सारासाठी. आणि इकडे कुकर शिट्ट्या मारत होता. आता कुकरला काय झालं काय माहिती, मध्येच तो नुसता माझ्यावर शिट्ट्या मारतोय. आता एखादी मुलगी बघितली की त्याचं सुरूच होतं नाही का कुकरचं. घरात प्रत्येकाच्याच घरात असतं ते, प्रत्येकावर शिट्ट्या मारत होतं. ठीक आहे, मग इकडे खोबरं पण मी भाजून घेतलं. आता म्हटलं खोबरं थोडंसं लागणारच आहे सारासाठी, तर मग म्हटलं असं कशाला तव्यावर भाजत बसायचं. घेतलं खोबरं आणि भाजलं आपलं गॅसवरतीच. मग काय कट वगैरे करून घेतलं त्या खोबऱ्याला आणि कट करून घेतलं, जसं कचकच कांदा कापतो तसं. काही थोडं गरम गरम होतं पण घेतलं कट करून. मग नंतर काय, हे हात धुण्याचा प्रकार तर माझा खूप जास्त आहे, कारण की मला प्रत्येक वेळेस हात धुवायलाच लागतात. काही केलं का हात धुवायचं, काही केलं का हात धुवायचं. नळ बिचारा म्हणत असेल काय सारखी सारखी येते. मग इथे गुळ कापून घेतला. आता ही गुळाची तयारी आपली पुरणाची. मी पुरण असं करत असते, गुळाचंच करत असते, साखरेचं करत नसते. खूप जणांना गुळाचं आवडत नाही, साखरेचं आवडतं, पण माझं फेवरेट गुळाचंच पुरण आहे. मला खूप म्हणजे खूप इच्छा झाली होती. आता इच्छा का झाली, कारण की ना आंबे माझे खूप फेवरेट आहे, भयानक आवडतात मला आंबे. मग घरून मम्मीने माझ्या माहेरून मला आंबे मिळालेले होते, ते पिकत घातलेले होते. म्हटलं चला आता आंब्याचा रस तरी करू, संपून चाललेत. नंतर परत काय आपल्याला आंब्याचा सीझन संपल्यानंतर काय रस करता येणार नाही, नाही का. आता इथे मी साराची सगळी तयारी केलेली आहे. तर मी थोडेसे तीळ घेतलेले आणि तीळ भाजून घेत असते मी प्रत्येक वेळेस, पण आता थोडेसे जे म्हटलं थोडेसेच टाकायचे, तर तसेच घेऊयात. इथे मी थोडंसं भाजून घेतलेलं खोबरं आहे. इथे छोटेसे 2 कांदे घेतलेले भाजून. कोथिंबीर वाटण्यासाठी घेतलेली आहे, मला कोथिंबीर जास्त आवडते वाटून. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि अद्रक घेतलेलं आहे. आणि हे जे तुम्ही बघतायत ही तयारी माझी पुरणासाठीची आहे. पुरणासाठी मी हा गूळ घेतलेला आहे. आता हे सगळं मी वाटण करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मग मस्त असं आपल्या कुकरचं भांडं असतं आपलं छोटंसं नाही का, मग ते घ्यायचं. मग त्याच्यामध्ये सगळं असं सगळा जो मसाला आपल्याला बारीक करायचा आहे तो मी त्याच्यात टाकून घेतला आहे नाही का, कोथिंबीर वगैरे सगळंच. आता नाही का शब्द खूपच येतो आहे, तर कोणी तो नोटीस नका करू जास्त. ओके, आता ओके म्हणते मी. आणि मग मसाला बारीक वगैरे करून घेतला, त्याची बारीक अशी पेस्ट केली आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले लगेच ॲड करून घेतले. काळा मसाला झाला घरगुती, थोडा कोथिंबीर मसाला टाकला मी त्याच्यामध्ये आणि थोडीशी नॉर्मल चिमूटभर अशी हळद टाकली आणि थोडासा मी लाल तिखट मसाला पण ॲड केला बरं का गाईज. मग असा मसाला तयार झाला, तो तुम्हाला सांगते असा मस्त मसाल्याचा स्मेल येत होता. आणि प्रॉब्लेम असा आहे का, गव्हाचं पीठच संपलेलं होतं. म्हटलं आता गहू दळून आणायचे, तर मग खालून आम्ही मस्त असं विकत गव्हाचं पीठ घेऊन आलो 1 किलोचं. आता म्हटलं पहिल्यांदाच विकतच्या गव्हाच्या पिठाचे मी पोळ्या करणार होते पुरणाच्या, तर मला माहीत नव्हतं कसं होतं काय होतं. मग पीठ इथे मळून घेतलं मस्त असं. त्याला काय गाळून घ्यायची गरज पडत नाही असं, कारण की विकतचं पीठ हे चांगलंच गाळून दिलेलं असतं त्यांनी नाही का, थोडंसं व्यवस्थितच करून दिलेलं असतं, त्याच्यामुळे लई कष्ट नाही घेतले मी आपलं असंच घेतलं आहे. काही पाहुणे रावळे येणार नव्हते आपल्याकडे, जास्त काळजी नाही घेतली मी. आहे तर स्वयंपाक पण चांगला केला आहे, नाही तर म्हणाल करायचं म्हणून केलं. खूप छान स्वयंपाक केला आहे मी. आता ब्लॉग टाकायला लेट होतं आहे, कारण की स्वयंपाक मी ब्लॉग टाकायच्या बराच आधी केलेला आहे, ब्लॉग लेट येतो आहे.
हे मस्त घरगुती आंबे आहेत. आता संपत आले होते, 2-3च बाकी. म्हटलं चला रस करून घेऊ, म्हणून मी रस करायला घेतला. आता हे वाक्य मी आधी पण बोलली, पण ठीक आहे, ऐकून घेत जा बरं का, नाही तर परत म्हणाल काही बोलती डबल. पण बोलावं लागतं. आता जिथं जे दिसणार आहे तिथंच मी बोलणार आहे की नाही. आंबे मस्त कट करून घेतले, असं मस्त कापून घेतले. कापताना तर थोडं खाऊन घ्यावं तसेच रस करण्याऐवजी, पण नको वाटत होतं. म्हटलं आता पुरणाची पोळीचा घाट घातलाय तर आपण आंबे जर संपले तर मग रस कधी बनवायचा, नाही का. म्हणून मग मी मस्त असं इथं आंबा कट करून घेतला. बघा किती छान दिसतोय. खायला नका येऊ, तुमच्या घरीच बनवा आता, कारण की एवढ्या लांब यायला जमणार नाही. ठीक आहे, आंब्याचा सीझन संपून जाईल तुम्ही येईपर्यंत. मग मस्त असं आंबे कापून त्यातला गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त तयार केला आंब्याचा रस. आणि त्याच्यामध्ये नॉर्मल थोडीशी साखर टाकली. मी जास्त साखर वापरली नाही, कारण की ऑलरेडी आंबे जास्त गोड आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा मी बर्फ पण ॲड केलेला आहे. बर्फ ॲड करत असते, कारण की जास्त पण नुसतं आपण त्याच्यात जर काही मिक्स नाही केलं तर तो खूप घट्ट असा रस होऊन जातो, नाही का. म्हणून मी थोडंसं त्याच्यात बर्फ ॲड केलं होतं. आणि छान असा रस माझा तयार आहे इथे. मस्त असं पुरणाच्या पोळीचा बेत जेवायला या तुम्ही नक्की माझ्याकडे. इथे हरभऱ्याची डाळ शिजून बराच वेळ झाला होता, पण दाखवायचं राहिलं होतं गाईज. मग आता मी कुकर ओपन केला आणि मस्त शिजवून घेतलेली होती. शिजली छान होती, जास्त पण नाही कमी पण नाही, एकदम मापात. आणि मस्त ते पाणी काढून घेतलं. तर पाणी आपल्याला सारायला लागतं, हे तुम्हाला माहीतच आहे. मग इथे साराची तयारी करून घेऊ म्हटलं. पुरण नंतर करणार होती, सारा आधी मी फोडणी टाकली साराची. त्याच्यामध्ये मसाला, कढीपत्ता, जिरे असं टाकून आणि हे मसाला मस्त परतून घेतला. त्याला थोडंसं ऑइल सुटेपर्यंत. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला उरलेला होता, जो काय लागलेला होता, त्याला मस्त असं आंघोळ घालून घेतली. आणि तो मी याच्यामध्ये टाकला आहे. कशात? आपल्या साराच्या मसाल्यामध्ये टाकले. ते पाणी का वाया जाऊन द्यायचं, एवढं मोलं मागाचं आपलं मटेरियल असतं. खोबरं किती महाग आहे, कांदे किती महाग आहे. थोडं मग मीठ टाकलं बरं का चवीपुरतं. मग साराला काय केलं मी, इकडे उकळी नाही येऊन दिली गॅसवर. गॅस मी वापरत नाही, मी शक्यतो इंडक्शनच वापरते. पण मग म्हटलं पुरणाचा स्वयंपाक आहे तर दोन्ही साईडला लवकर पटपट होऊन जाईल, म्हणून मी आज गॅस स्टार्ट केला आहे. आणि इथे मी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि शेगडीवर सार नेऊन ठेवला. म्हटलं कमी याच्यावरती छान उकळी येईल त्याला. मग काय इकडे लगेच पुरणाची तयारी. पुरण म्हणजे शिजलेलं होतं, पण मग आपल्याला ते काय म्हणतात, पुरणामध्ये गूळ टाकायचं बाकी होतं ना, गुळाला टाकून घेतलं. मग गुळ असं छान मिक्स करून घेतला आणि मस्त असं परतून दिलं त्याला. बघा हे त्याच्यात म्हणजे पाणी सुटतं गूळ टाकल्यानंतर, ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं असतं. छान असं फुल गॅसवर मी परतून घेतलं. छान असं झालं इथं पुरण. आता गरम गरम मी त्याला चाळणीने लगेच चाळून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे पुरणाला. तुम्ही पण असंच पुरण करतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडून काही चुकलं आहे का? तुम्हाला काय वाटतं, चुकलं असेल का? मला तर वाटत नाही माझं चुकलं आहे म्हणून, पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते ती तुम्ही पण मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता गाईज. मग पुरण बारीक करून मस्त त्याचा एक छान असा गोळा तयार करून घेतला. भांडे पुरणाचे असे मी साईडला लोटून ठेवले. काही नंतर घासावा लागतील ना ते, तर भांडे तर निघणारच आहे. मग नंतर भाताची तयारी. आता एक कुकर एकच आहे माझ्याकडे, 2 कुकर नाही आहे. म्हटलं आता एकदा पुरण झालं की मग टाकता येईल भात. मग भाताला मस्त शेगडीवरच लावून दिलं. बघा माझ्या शेगडीवर किती कामं होतात. आपल्या गॅसला आपण जास्त त्रास देत नाही. आता गॅसवर मी पोळ्या करायला घेतलाय, म्हटलं चला पोळ्या पण करून घेऊया, तोपर्यंत भात पण शिजतो इकडे. मग भाताला काय, भात तर लगेचच होतो, भाताचं काय टेन्शन नाही. इकडे तूप मस्त काढून घेतलं. तूप वा मस्त असं गावरान तूप, एक नंबर. पुरणपोळीसोबत काय भारी लागतं. मी जास्त तूप कशावरच खात नाही, एवढं मला पुरणाच्या पोळीवर तूप आवडतं, खूप जास्त प्रमाणात आवडतं. मग इथे मस्त असं पुरणाच्या पोळीसाठी मी काय म्हणता उंडा घेतला. मस्त खूप जास्त प्रमाणात पुरण घेतलं आणि पोळी लाटून घेतली. मी इथे थोडीशी हातानेच घेतली पहिले हे करून, आणि नंतर मग त्याला थोड्या हलक्या हाताने मी लाटून घेतलं. आता विकतचं पीठ होतं, म्हटलं नेमकी कसं होतं काय होतं, धाकधूक मनात बरीच होती. पण मग घेतले करून, म्हटलं जशा होतील तशा होतील, टेस्ट तर लागेल ना, गोड तर होतील ना, म्हणून मग मी केलं स्टार्ट. पण छान झाले. पुरणाची पोळी पण मस्त झाली. त्याच्यात मी पिठामध्ये ना थोडी हळद टाकलेली होती, म्हणून थोडासा कलर असा येतोय. गव्हाच्या पिठामध्ये मळताना मी हळद टाकत असते. हळद मी पहिले नव्हते टाकत, आता नंतर टाकायला लागली. म्हटलं छान कलर येईल म्हणून टाकते मी. छान येतो कलर मस्त पोळ्यांना पुरणाच्या. मग अशा पुरणाच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या. आता किती पोळ्या लागतात दोघांना, 4 केल्या, 4 मधल्या 2 उरल्या. फक्त बनवायचा अट्टहास असतो गाईज, खाण्याचं काही नसतं एवढं. म्हणजे कसं आपलं
जास्त कुटाणा झाला पाहिजे आपल्याला. खाणं इम्पॉर्टंट नाही, कुटाणा इम्पॉर्टंट नाही. फायनली इथे माझा स्वयंपाक रेडी आहे आणि मस्त असं ताट करून घेते आहे मी. म्हटलं देवाला दाखवावं. मी बाकीचं काहीच बनवलं नाही, फक्त सार, भात, पुरणाची पोळी आणि आमरस बनवला आहे. तर तुम्ही म्हणाल बाकीचं मटेरियल कुठे आहे? बाकी काहीही बनवलं नाही, जास्त कुटाणे करायचे नाही. आपल्याला काही सणासुदीला पुरण करायचं नव्हतं, त्याच्यामुळे शॉर्टकट आणलेला आहे मेनू. समजलं का? मग शॉर्टकटमध्येच आता एवढं तुम्हाला सांगते, इतका कमालीचा सार झाला होता. वाव, इतका छान. सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर किचन मी असं चकाचक केलं आहे गाईज. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.